हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, नाना पटोले मित्रपक्षांवर नाराज, काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची आज वायबी सेंटरला पत्रकार परिषद, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, तर नाना पटोलेंऐवजी बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला जाणार। गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यानं आणि पत्रकार परिषद अचानक ठरल्यानं मी उपस्थित राहू शकणार नाही, नाना पटोलेंकडून स्पष्ट। पक्षात मी सिनियर, पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही, राज्यसभेच्या खासदारकीवरूनही TV9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी माझ्याकडून खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, अजित पवार गटासोबतच आहे, युतीतच राहणार, TV9च्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट। भुजबळ हे वाघ होते, त्यांनी बळ दाखवावं, भाजपसोबत सत्तेत जाण्याची भुजबळांची इच्छा नव्हती असं ते खासगीत बोलले, विजय वडेट्टीवारांचा दावा। दिल्लीवरून भुजबळांना उमेदवारी फायनल झाली होती, पण शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही, नाव फायनल होऊन उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांमध्ये खदखद, मुश्रीफांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचा छळ संपवला नाही, भाजपला ओबीसींबाबत राग, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले, राज ठाकरेंची मागणी काय होती, बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा TV9च्या मुलाखतीतून पलटवार। बाळासाहेबांशी राज ठाकरेंचं रक्ताचं नातं, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली, TV9च्या मुलाखतीत भुजबळांचं वक्तव्य। येत्या काळात अनेक जण काँग्रेसमध्ये येणार, काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी गर्दी होणार, नाना पटोलेंचा दावा। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। सांगलीची जागा हक्काची असताना विश्वजितची मागणी योग्य, भेटून मनातील राग दूर करणार, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। 27 जून ते 12 जुलैपर्यंत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, 28 जूनला अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट जरांगेंची भेट घेण्याची शक्यता, संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे यांच्यावर उपचार सुरू। इटली दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट, जॉर्जिया मेलोनी आणि मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा। पंढरपुरातील पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटींचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार, भाविकांच्या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतीमाल भिजला, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान, शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी। आज आणि उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे पाकिस्तानला मोठा झटका, T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तान बाहेर, अ गटातून भारतानंतर अमेरिकेची सुपर 8 मध्ये एंट्री। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।